रामकृष्ण रे माऊली. आपण निघणार आहोत आपल्या ड्रीम ट्रिपसाठी, जे की 2017पासून जेव्हापासून मी गाडी शिकलो, अगदी तेव्हापासून मी विचार करत होतो की एकदा का होईना पण आपण लेह लडाख या ठिकाणी आपल्या बाईकवर जायचं आहे. आणि खूप प्रयत्नाच्या नंतर जवळपास 5 ते 6 वर्षानंतर माझं हे स्वप्न पूर्ण होते. येत्या 1 तारखेला म्हणजेच 1 ऑगस्ट 2025 रोजी मी गाडीवर लेह लडाखसाठी निघतो आहे. तर याच्यापूर्वी जर बघायचं झालं तर आपण महाकुंभसाठी जो प्रयागराज इथे 2025चा महाकुंभ झाला, तर त्या ठिकाणी आपण बाईकवरच प्रयागराजसाठी गेलो होतो. तिथून अयोध्या, वाराणसी, येताना इंदोर, उज्जैन, ओंकारेश्वर करून आपण परत महाराष्ट्रात आलो होतो. तर त्यानंतर आता ही ट्रिप म्हणजे एक ड्रीम ट्रिप ठरणार आहे, कारण खूप दिवसांचं माझं स्वप्न होतं की स्वतःच्या बाईकवर हे जाणं वगैरे. तयारीचं जर बघायचं झालं तर गेल्या 1-1.5 महिन्यापासून खूप तयारी चालू आहे. म्हणजे अगदी टेंट वगैरे, राहण्यासाठी, झोपण्यासाठी स्लीपिंग बॅग वगैरे असेल, किंवा गाडीची सर्व्हिसिंग वगैरे असेल, गाडीची काही ट्यूब टायर वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी, सगळ्या गोष्टींची एकदम तयारी जोरात चालू आहे. आणि एक 10-15 दिवसांपूर्वीच आपण निघणार होतो, परंतु 31 तारखेला गावी कीर्तन असल्यामुळं आपण बरोबर 1 तारखेला श्री क्षेत्र आळंदी येथून आपण माऊलींच्या दरबारातून या ड्रीम ट्रिपसाठी निघणार आहे. तर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही माझं जे नवीन मी अकाउंट ओपन केलं आहे इंस्टाग्रामवर, तर त्याला तुम्ही फॉलो करायचं आहे. की मी जे काही सगळे मंदिर असतील किंवा काही धार्मिक स्थळं असतील, किंवा इथून निघाल्याच्यानंतर गुजरातमधील, मध्य प्रदेशमधील जे काही ज्योतिर्लिंग आहेत तेही यावेळी कव्हर करणार आहे, कारण आता श्रावण महिनासुद्धा सुरू आहे. आणि पुढे निघाल्याच्यानंतर मथुरा, वृंदावन, त्याचप्रमाणे पंजाबमधील अमृतसर, त्यानंतर वाघा बॉर्डर, हे जे काही महत्त्वाचे एक धार्मिक स्थळं आहेत किंवा प्रेक्षणीय स्थळं आहेत, हे मी त्यामध्ये कव्हर करणार आहे. तर तुम्हाला माझी एक रिक्वेस्ट अशी राहील की तुम्ही यूट्यूबसाठी मला फॉलो नक्कीच करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये किंवा माझ्या ID मध्ये मी ते लिंक मेन्शन करतो. ठीक आहे, चला तर आपण भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये, ज्यामध्ये मी संपूर्ण तयारी त्या ठिकाणी दाखवणार आहे. चला, धन्यवाद. रामकृष्ण हरी.